हॅलो, कशा आहात सगळे? चला तर मग आज काहीतरी पौष्टिक खाऊयात असं मला वाटलं, म्हणून मी आज पालकचा पराठा बनवायला घेतला. म्हटलं चला पटकन, पालकसुद्धा होती घरामध्ये, मस्त गरम पाणी करून घेतलं, त्याच्यामध्ये पालक टाकून दिली. हिरवी मिरची, अद्रक, लसूण, जिरे हे सगळे पेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर पालकसुद्धा शिजून गेलेले आहे. 2 बटाटेसुद्धा घ्यायचे, कारण बटाटे टाकलेले ना मस्त पराठे मऊ येतात, त्यामुळे मी बटाटे घेतले. ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्यायचे, नाही तर नाही घेतलं तर तरीही चालेल. त्यानंतर मग मी पिठामध्ये लाल तिखट घेतलं, हळद घेतली, मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये जी पालक उकळून घेतली आपण थोडीशी ती टाकली आणि बटाटे मॅश करून त्याच्यात टाकून दिले आणि मस्त एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर थोडं तेलसुद्धा टाकायचं. तेल टाकल्याने काय होतं माहिती का, आपले पराठे मस्त खुसखुशीत होतात. मिक्सरला जे पेस्ट केलेलं होतं ते सुद्धा त्यात टाकायचं आणि सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायची. थोडं पाणी लागेल तसं टाकायचं आणि मस्त पराठा लाटून घ्यायचा. पराठा रेडी आहे आणि त्यानंतर मी इकडे शेकूनसुद्धा घेतला. बघा माझं किती टम फुगलेला आहे माझा पराठा. चला तर मग पराठासुद्धा रेडी आहे, खाणारेसुद्धा रेडी आहे. ताकासोबत सर्व करा, खूप छान लागतो. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.